अभिषेकचा पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न होता, मयूर चुकी करतोय आणि हा येतोय पहिला। त्या सीझनमध्ये खेळावं हे खूप शिकणं गरजेचं आहे। यावेळेस फटका सुरेख खेळला टॅपचा, अनिकेत आहे परंतु चेंडू निघून जायचा सीमारेषेच्या पार, हा आलाय फुलटॉस बॉल, टॅपचा फटका विशाल तरे, यावेळेस चुकी केली गेली, काय फटकाच गोलंदाज पाहू शकाल, टॅप केला गेला परत एकदा बॅक टू बॅक, दुसरा चौकार करण ठाकूर। यावेळेस टॅपचा फटका आणि यावेळेस चौकार आलाय, यावेळेस फटका सुरेख, यावेळेस पाहू शकाल सन्माननीय कक्ष आमच्या व्हीआयपी डाईस बनवलं गेलंय। यावेळेस टॅपचा फटका, काय सुरेख वेगवान टॅप म्हणावा लागेल, ठिकाणी अशरफ मेमन सुद्धा आपल्याला झळकतील पंचाची भूमिकामध्ये। यावेळी टॅप केलाय, खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून गेलाय, संगणक गोलमाको सज्ज होतोय। यावेळेस विनिंग चौकार आणि सामना केलाय फिनिश। बॉल तयार, गोलंदाजी मार्क व जितेश, फुलटॉस बॉल होता यावेळेला मात्र अगदी खूप चांगल्या धावसंख्येवर 11 रन्स, अप्रतिम टॅप केला जातोय, करंट पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय, चौकार, गुड शॉट बॉक्स। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र जरूर खेळले गेले, सरळ चेंडू निघून जाईल, 4 धावन करता आतापर्यंत करण नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा खेळाडू प्रेक्षक बनतायत, तर प्रेक्षक पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं करणसाठी काय कमालीचा फटका, करणसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे। क्रमांक 2चा मॅच अंडरआर्म टेनिस क्रिकेटचा मात्र हा एक मोठा उत्सव, पॅराडाईजची स्पर्धा यावेळेस टॅप केलाय करणनं, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, विनंती करतोय की तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। काय कमालीचा फटका खेळलाय, जाऊया मॅचकडे। गोलंदाजी ट्रॅक वरती, चेंडू फेकण्याकरिता तयार, चौथा पाडल स्वीप, जिथे मात्र आपण पाहतोय जब्बीरला बीट केलंय, चेंडू चाललाय मार्कवर तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल, यावेळेस टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय, रेहानच्या विरोधात चाललंय मारामारी, रेहानच्या विरोधात लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुढचा बॉल, यावेळेस टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय, प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी येतोय तर थँक्यू सो मच। आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय, यावेळेस हा बॉल टॅप केला आणि सलगचा 3 आणि अजीज भाई मेमन यांच्या माध्यमातून हवा षटक क्रमांक 5 लक्षात घ्या। यस अगदी बरोबर, हॅट्रिक चौकार येण्याकरिता एक बॉल डॉट देखील आला होता याच्या 2 चेंडू आधीचा, जिथून आपण पाहू शकाल अजीज मेमन जर एन्जॉय करतात क्रिकेटला, इथे मात्र खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात। मग खेळाडू पालघरचा आहे नेवर, इथे मात्र आपण पाहतोय चांगला खेळाडू आहे, त्याचं मात्र इथे निश्चित स्वरूपात मोटिवेट करण्याचं काम, बाळाची खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, अगदी पॅराडाईज संघ आता इथून देखील आपण पाहतोय करणचं मात्र अर्धशतक, 25 मध्ये 50, करण वेल प्ले। आपण सन्मान करणार आमच्या मुख्य व्यासपीठावर फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर विनोद भावर साहेब सन्मान असणार, विनोद भावर सर या, विनोद भावर साहेब। कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही, लक्षात घ्या प्लीज, कुठल्याही प्रेक्षकांनी, शेवटचा कॉल आहे, कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये। चला आपण सन्मानाकडे वळूया, विनोद भावर सर या, आपला एक छोटा सन्मान अक्षय विनोद दादा या, विनंती करेल दिनेश चव्हाण या, हा म्हणू या, म्हणू आपल्या शुभस्थेवर सन्मान। टॅपचा फटका, चेंडू पाठवून दिला सहज सीमारेषेच्या पार, हा आलाय मानाचा वर्ल्ड कप, चौकार 4, नवीन संघ चॅम्पियन बनेल। यावेळेस फटका सुरेख, चेंडू निघून गेला सहज सीमारेषेच्या पार, करत आपल्या मनापासून धन्यवाद असेल। फुल टॉस बॉल, चेंडू पाठवून दिला सहज सीमारेषेच्या पार, हा आलाय चौकार, 4 धावा। 122 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, सुरेख फटका पाहायला मिळतोय, आणखीन एक चेंडू पाहतोय, पुन्हा एकदा टॅपचा फटका सक्सेस होईल, समोरच्या दिशेने असणार आहे, बघूया हा देखील फटका, आणखीन एक धडाका, जबरदस्त चेंडू, 4 धावा। फटका तर लागलाय टॅपचा आणि विनिंग फटका करणच्या बॅट मधून, आणि करणच्या येतात 150 रन्स पूर्ण होत आहेत, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळतंय। डोंगरावर हाई घरू, आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू, आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू। मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार साठी यायचा आहे, विनंती करेल आम्हाला स्पॉन्सर केले गेले केदार राऊत म्हणजेच केदू, खूप चांगले सपोर्टर आहेत आमचे आणि चांगला प्रेम असतो
ही सायकल पाहू शकाल, खूप सुरेख सायकल, स्पोर्ट्स सायकल आहे. नक्कीच सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक बाईक आणि पाहायला भेटत तसंच पावलं डिझेल पेट्रोल खूप वाढलाय, त्या अनुषंगाने सायकल ठेवली गेली आहे. 8 विकेट 150 धावा करण ठाकूर. कारण की सगळ्यांना माहिती आपण स्क्रीन शो केलं होतं, पाठीनोडीच्या माध्यमातून खूप सुरेख वर्क केला. प्रत्येक खेळाडू किती धावा बनवल्या, किती विकेट्स केल्या, किती इकॉनॉमी आहे आपल्याला माहीत पडते. आणि ही सायकल आपण देतोय. पल्ली भैया आमची फाउंडर परीक्षित ठाऊर यांच्या शुभ हस्ते आपण ही बॅट आहे निलेश फायटर यांच्याकडून स्पॉन्सर ही बॅट, एक सुरेख ट्रॉफी आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द सीरीजची ट्रॉफी अशिवर स्पोर्ट्स मिथुनजी पागदरे आणि निकेशजी पागदरे यांचे स्पॉन्सर. लगेच करणसाठी एक गोष्ट सांगेल, अप्रतिम खेळ साकारलाय. तुझे किसने कहा कि यहाँ अनजान बनकर आया कर, तुझे किसने कहा कि यहाँ मेहमान बनकर आया कर, तुझे ही तो बख्शी है इस मैदान की सल्तनत, तू यहाँ पर सुल्तान बनकर आया कर. असा खेळ साकारलाय करण ठाकूरने. कारण सायकलवर पण बसून घ्यायचं आहे, सायकलवर बसूनच आपण बाईट घेणार आहोत. एक अप्रतिम सायकल पाहू शकाल, केदार राऊत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. करण कैसा लग रहा है, बैक टू बैक दूसरी साइकिल है और ये टूर्नामेंट का सपना आपका पूरा हुआ है. चैंपियन बने, सीरीज की साइकिल आपके पास, बैट आपके पास, ट्रॉफी आपके पास, क्या कहेंगे? ज़रूर. सबसे पहले तो मैं पूरी टीम को थैंक यू बोलना चाहूँगा, मेरे जितने भी सपोर्टर्स हैं उनको थैंक यू बोलना चाहूँगा, मेरी फैमिली को थैंक यू बोलना चाहूँगा. और सबसे मेन बात, हम लोग के जो टीम के मेंटोर जो सब बोलते ना, सब चीज़ के लिए एक जैसे सबको मानते हैं, उनके लिए मैं उनके लिए बोलना चाहूँगा कि नीलेश वानी सर ने बहुत सपोर्ट किया मेरे को और मेरे को बहुत अच्छे से सपोर्ट किया. सो उनके लिए मैं बहुत बहुत थैंक यू बोलना चाहूँगा उनको, क्योंकि उन्होंने पूरा टीम आज तक संभाल के रखा है और आगे भी संभालेंगे. नक्कीच निलेश वाणी सरांना सुद्धा मी बोलवतोय, फाउंडर आहेत निलेश वाणी सर. काय सांगाल, क्रिकेटमध्ये खूप बदल आलाय. मी कॉमेंट्री करता काल सांगितलं होतं की तुमचा संघ पहिल्यांदा आपण पाहिला होता की तारापूर भागामध्ये पहिल्यांदा आला होता आणि फायनलमध्ये हरला होता पॅराडाईज संघासमोर. खूप चांगली स्पर्धा झाली होती दर्पण त्या संघामध्ये, तेव्हा करण वगैरे कोणीच नव्हते. खूप वर्षावर संघ तुम्ही सांभाळलाय, काय सांगाल मागील क्रिकेट, आताच्या क्रिकेट आणि तुमच्या संघाबद्दल आणि या ऑर्गनायझरबद्दल? हॅलो, सर्वप्रथम तर मी पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 यांचं आयोजन म्हणजे एक नेत्रदीपक आयोजन होतं यावर्षीचं. असं भूतोन भविष्य आयोजन कोणी करू शकणार नाही, हे याची मी ग्वाही स्वतः देतो. आणि जसं तुम्ही बोललेत की आमच्या YBCC संघ, आज आमचा YBCC संघ पण जवळजवळ 19 ते 20 वर्षापासून क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. पूर्वीच्या काळामधलं क्रिकेट आपलं जे अनलिमिटेड क्रिकेट होतं, त्याच्यानंतर आपण हळूहळू त्याला एक 16 संघ 32 संघाचं स्वरूप दिलं. मग एक गाव एक संघ केल्यानंतर आपण एक 6 वर्षापूर्वी असोसिएशन स्थापन केली. असोसिएशनमध्ये आपले सन्माननीय परीक्षित ठाकूर अध्यक्ष आहेत, जबीर खान आहेत, सन्माननीय रोहन नाना गावड खजिनदार सध्या इकडे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये भरपूर बदल घडून आणला आणि सर्वप्रथम आणि माझ्या संघाचं एक अभिनंदन व्यक्त करतो आणि एक सांगतो ना, ड्रीम कम ट्रू होतं ना एक 7 वर्षापासून, ते खरोखर साकार झालेलं आहे आता. आणि त्याच्यासाठी करण ठाकूर यांनी म्हणजे नेत्रदीपक फलंदाजी केली, त्याच्या फलंदाजीसाठी नक्कीच सॅल्यूट असेल माझ्याकडून. धन्यवाद सर. आणि काँग्रेसचे प्रतिनिधी करण. तर यानंतर आपण ज्यासाठी स्पर्धा केली, आपण ज्यासाठी प्रत्येक संघ खेळलाय, करण यायचं आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच जबीर खान यांच्या शुभ हस्ते आपण देतोय फायनल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. लगेच करण, काँग्रेस प्रतिनिधी 5 लगातार मैन ऑफ द मैच. क्या बात है करण, बेस्ट ऑफ लक आने वाले सभी टूर्नामेंट के लिए हमारी तरफ से.